एक्सपोज करायचं, सगळ्यांसमोर तिचं सत्य आणायचं, आईने तिला घराबाहेर काढलं असतं. काय प्लॅन करते यार ही बाई, कमाल आहे. हा प्लॅन होता तिचा. राजा आपला सारंगदा पण काय कमी नाही, त्याचा पण तोच प्लॅन होता. फक्त दोघांच्या पद्धती वेगळ्या होत्या. नाही पण मला आधी जर माहिती असतं, म्हणजे तिने विश्वासात घेऊन जर सगळं सांगितलं असतं तर कदाचित आमच्या प्लॅनमध्ये तिला पण सामील करून घेतलं असतं मी. वाट लागली असती तुझ्या प्लॅनची, वाट. कारण काय ना, ऐश्वर्याच्या लक्षात आलं असतं की हा प्लॅन तुझ्या डोक्यात आलाय ना, तिच्या कसा नाही. मग ती म्हणाली असती नाही नाही हा प्लॅन सक्सेसफुल होऊ द्यायचा नाही, तो उधळून लावला असता त्यांनी. काय ना, तिला सगळं क्रेडिट घ्यायचं असतं. वाटोळं झालं असतं, वाटोळं तुझ्या प्लॅनचं, वाटोळं. कसल्या एवढ्या गप्पा चालू आहेत? या 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 सावली मॅडम या. तुम्ही तर आमच्या तारणहार आहात. तुमचा महिमा किती मी गाऊ. गप्पा बसा बबलू दादा, उगाच नाटकं करताय. खरंच बोलतोय, नाटक कुठे केलं मी? मी काही केलेलं नाहीये, मी फक्त माझं कर्तव्य पार पाडलंय इतकंच. सावली, कर्तव्य हा शब्द ना तुझ्या पुढे फार तुकडा पडतो. कर्तव्य म्हणजे ना ड्युटी, त्याच्यामागे ना काहीतरी मिळवायचं असतं. मी ड्युटी केल्यानंतर मला हे मिळतं. तू जे काही करते ना ते निस्वार्थीपणे करतेस. तुला ना अंदाज नाही तू काय केलेस. हे घर तुटण्यापासून वाचवलेस, इथली माणसं दूर जाण्यापासून तू वाचवलेस हे घर. मी तुझी सासू असतो ना तर काय केलं असतं माहिती का? हो, कमरेचा जरा चाव्यांचा जोडगा द्या. हो पोरी, या घे चाव्या. आजपासून या सगळ्या घराची जबाबदारी फक्त आणि फक्त तुझी. अशा चाव्या देऊन मोकळा झालो असतो मी. मोकळी झाली असती. कळलं, थँक्यू. पण राजा काय विचार आहेत तुझे? हा, आईला बोलवतो, त्यांना ऐकव, खूप खुश होतील. इकडे आईला बोलवतो. आईच्या समोर हे सगळं बोलण्याची माझी बिशात तरी आहे का रे? मुद्दाम करतो ना. किल्ल्यांचं माहिती नाही, पण या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं मन सावलीने जिंकलंय. गुणाची आहे माझी जाऊ. आपली लेक उद्या रेकॉर्डिंग करणार आहे. सारंगचा फोन आला होता, बोलवणं केलंय आपल्याला. अय्या खरं? हे बघ, म्हणजे आता आपल्याला सावलीला असं त्या स्टुडिओत असं माईक समोर वगैरे उभं राहून गाताना पाहायला मिळणार. माझी किती दिवसापासून इच्छा होती तिला असं गाताना पाहायची. अहो आपण नक्की जायचं हं? नक्की जायचं म्हणजे काय? जायचं, 100% जायचं. कळलं ना, तुझी इच्छा पूर्ण होणार. अलका, सावलीच्या आयुष्यात तर सध्या जे काही घडतंय ते बघून तिचे सोन्याचे दिवस सुरू झाले असं वाटायला लागलं. फक्त ते गालबोट सोडलं तर. गालबोट? त्या ऐश्वर्याबद्दल बोलताय ना? काय त्रास दिलाय माझ्या लेकीला तिने. पण मला तर वाटतंय हा राहू आता आपल्या लेकीच्या आयुष्यातून कायमचा गेलाय. कायमचा गेला की नाही माहित नाही, म्हणजे सांगता नाही येणार. कारण आपल्या समोर कोण उभं आहे ना हे पण बघावं लागणार. का ऐश्वर्या आहे ती, सहजासहजी हार मानणारी नाही आणि गप्प बसणारी तर बाई नाहीच आहे ती. तिला तिचा हा अपमान पचवणं खूप जड जाणार आहे. हो पण आता परिस्थिती जरा वेगळी आहे. नाही म्हणजे आजवर ती वाचली कारण तिच्या विरुद्ध ठोस पुरावे नव्हते आपल्याकडे. पण आता सगळ्या पुराव्यानिशी तिचं खरं रूप सगळ्यांसमोर आलंय. स्वतः तिलोत्तमाने तिला घराबाहेर काढलंय. ज्या घरात सासूने तिला नाकारलंय त्या घरात ती परत कशी येईल? काही नाही, मला तर अगदी वाटतंय की तिलोत्तमा तिला कधीही माफ करणार नाही. आणि मला असं वाटतं ना, आता ती लवकर घरी परत येणारही नाही. आणि जरी आली ना तरी त्या घरात तिला तिचं ते स्थान पुन्हा मिळणे नाही. ते काही असो, आपली लेक आता तिकडे सुखात आहे. सारंगचा तिला अगदी खंबीर पाठिंबा आहे. खरंय. सॉरी, मी तुम्हाला न सांगता केले. पण 2 दिवसापासून माझ्या डोक्यात चाललं होतं त्यांना भेटून त्यांचे आभार मानावेत. त्यांच्यामुळे ऐश्वर्या मॅडमचं सत्य बाहेर आलं म्हणून. सावली तू बरी आहेस ना? त्या भैरवीचे आभार मानायचे तुला. तिने काय केलं ते माहिती आहे ना? बरं, एवढं झाल्यानंतर तिचं मत आपल्याबद्दल काय असणार आहे हे पण माहिती आहे ना तुला? हा, तू जायलाच नाही पाहिजे होतीस तिकडे. मला माहिती आहे सगळं, पण कशाही असल्या तरी माझ्या गुरु आहेत ना त्या.
कार्यक्रमानंतर आपण फक्त एकदाच भेटलो होतो त्यांना. एवढी मोठी गोष्ट झाली हे बघता माझं कर्तव्य होतं ना त्यांना भेटणं, म्हणून मी गेले. आणि तुला काय वाटतं ह्या मागे तिचा काय चांगला हेतू असणार आहे? हे जे काही तिने केलंय ना, ह्यात पण तिचा स्वार्थ असेल. तिने सगळं स्वतःच्या स्वार्थासाठीच केलंय. अगं या जगातील सगळ्यात स्वार्थी बाई आहे ती. ऐका ना, मला तुमचा राग समजतोय, पण जरी ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केल्या असल्या तरी आपल्या घराचं भलंच झालं ना. ऐश्वर्या मॅडमचं सत्य बाहेर येण्यासाठी माईंचा खूप मोठा हात आहे. काय म्हणाले त्या? तुला उद्ध्वस्त करणार असं समजलं. जा अजून जा ना. हेच ऐकायचं होतं ना तुला? ती अजून वेगळं काहीच नाही बोलू शकत. तुझं सुख तिला कधीच बघवत नाही. अगं तू जायलाच नाही पाहिजे होतं सावली तिकडे. पण सारंग सर, निदान मी गेले म्हणून मला हे तरी कळलं की त्यांच्या मनात काय चालू आहे. त्या समोरून कधीही आपल्याबद्दल वाईट चिंतणार आहे नक्कीच. अरे पण हे माहितीच होतं ना आपल्याला. अगं सावली, तिने नेहमी तुझं सुख तुझ्याकडून हिरावून घेतलंय, नेहमी तुला कमी लेखलंय आणि आता उघडपणे धमकी दिलीये. कशाला जातेस त्या बाईकडे?